भाजून घेतलेल्या साली वगैरे काढल्या, त्याचप्रमाणे 1 वाटी गूळ घेतला, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. पीठ अगोदरच मळून ठेवलेलं, चांगलं भिजू घातलं 10 मिनिटं. त्यानंतर ना आपण जसं पुरण भरतो ना पिठाच्या गोळ्यामध्ये, तसंच पुरण भरल्यासारखं शेंगदाणे सगळे भरून घ्यायचे त्याच्यामध्ये. छान अशी गोलाकार त्याची पोळी लाटून घ्यायची आणि तव्यावरती दोन्ही साईडने आलटून पलटून मस्त असे शेकून घ्यायचे आहे. वरून गावरान तूप लावायचं. तूप असेल तर लावा, नाही तर तेल लावलं तरी छान लागेल. तर मी तुपामध्येच बनवलेली होती. आणि त्यासोबत रात्रीच्या जेवणामध्ये मी शेंगदाण्याची आमटी पण बनवली. त्याच शेंगदाण्याची आमटी केलेली होती. शेंगदाण्याची पोळी, चपाती, त्यासोबत थोडेसे पापड वगैरे होते आणि राईस, थोडासा जिरा राईस केलेला आणि सोबतच ताक होतं थंडगार असं. अशा पद्धतीने रात्रीचं जेवण मी बनवलेलं होतं. तर तुम्ही घरी शेंगदाण्याची पोळी नक्की ट्राय करून पहा, कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, जाता जाता तुम्ही पण एक घास खाऊन जावा. बघा बरं कशी झाली माझी शेंगदाण्याची पोळी.